नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, चेंज ऑफ व्हॉइसेसचा हा 8वा भाग आहे. आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळचे ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कशा प्रकारे बदलले जाते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य: He had written a novel. Passive voice: A novel had been written by me. कळलं तुम्हाला? वाक्य नीट बघा. I had written a novel आणि पॅसिव्ह व्हॉइसचं होईल a novel had been written by me. लक्षात आलं? दुसरं वाक्य बघा. We had helped him. Passive voice: he had been helped by us. पुढचं वाक्य: had they active व्हायचं वाक्य: had they beaten you. Passive voice: had you been beaten by them. पुढचं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस: व्हेन हॅड शी संग अ सॉन्ग. पॅसिव्ह व्हॉइसचं: व्हेन हॅड अ सॉन्ग बीन संग बाय हर. पास्ट परफेक्ट टेन्सच्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना क्रियापदाच्या तिसऱ्या रूपा अगोदर हॅड सोबत बिन चा वापर करून हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तयार केलं जातं. आता एक्सरसाइज: चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू पॅसिव्ह व्हॉइस. He had called his brother yesterday. You had not beaten your friend. A lion had not killed a wolf. She had not sold her pen. He had cooked the food. We had purchased 2 cycles. Had he learnt his lesson? Had he told you a story? Had he told you a story? असं वाक्य होतं ते, इंट्रोगेटिव्ह होतं ते. When had she read a book? आशा करतो की दिलेल्या वाक्यांचं पॅसिव्ह आपण तयार कराल. भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.